नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. भारत ग्रॅज्युएट्स या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण काही व्हिडिओ बनवत आहोत. मागे आपण व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये पदवी न घेतासुद्धा आपल्याला 10 वेगळे कुठल्या प्रकारचे नोकऱ्या मिळू शकतात किंवा उद्योगधंदा करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात. आजचा विषय आपण हे आहोत. आज सगळीकडे जगामध्ये तुम्ही ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या विषयांवर बोलणी चालू आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नोकऱ्या जाणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अमुक होणार, इतकं नुकसान होणार. आत्ताही काही माझ्या मते ओरॅकलनी 30,000 लोकं अमेरिकेमध्ये काढलेली आहेत. आणखीन अशी काही लोकं काढली जातील वगैरे, असं बरंच हे चालू आहे. पण कसे प्रत्येकाला सोल्युशन पण आहे. त्याला तुमच्याकडे तुम्ही अपग्रेड केलं असेल तर माझ्या मते त्या अपग्रेडेशनला तुम्हाला दुसऱ्या नोकऱ्या मिळू शकतात. कारण ए आय करायलासुद्धा किंवा चालवायलासुद्धा तुम्हाला माणसं लागणारच आहेत. म्हणजे ए आय फुलप्रूफ आहे अशातला भाग नाही. आजच्या आपण व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की ए आयमुळे असे कुठले जॉब रोल्स आहेत की ज्याच्यामुळे ए आयमुळे त्यांचे नोकऱ्या जाणार नाही आहेत. सगळ्यात प्रथम म्हणजे एंटरप्राइज सोल्युशन आर्किटेक्ट. एंटरप्राइज सोल्युशन आर्किटेक्ट म्हणजे हा ESA म्हणजे ह्या लोकांच्या कधीही नोकऱ्या ए आयमुळे जाऊ शकत नाही. एंटरप्राइज सोल्युशन आर्किटेक्ट म्हणजे काय की ही लोकं म्हणजे जी आयडिया त्यांच्याकडे आलेली असते, म्हणजे एखादा क्लायंट आला किंवा काय आलं आणि त्यांच्याकडे ती आयडिया आलेली आहे आणि त्याला तुम्हाला मोल्ड करून त्याचं तुम्हाला एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे किंवा त्याचं तुम्हाला एक प्रोडक्ट बनवायचं आहे. तर ते प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी सोल्युशन्स कुठली पाहिजेत, म्हणजे त्याच्यासाठी सॉफ्टवेअर कुठलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ए आय त्यांना निर्णय घेण्यामध्ये त्यांना मदत करू शकतं, पण ते इम्प्लिमेंट करायला ए आय मदत करू शकत नाही. कारण परत ए आयलासुद्धा तुम्हाला फीड करायला माणूस लागणारच आहे. आणि तो माणूस कोण असणार आहे, तो म्हणजे एंटरप्राइज सोल्युशन आर्किटेक्ट. त्यामुळे एंटरप्राइज सोल्युशन आर्किटेक्ट हे जे व्यक्तिमत्व आहे ह्याची नोकरी कधीही ए आयमुळे जाणार नाही. आपण आता हे जे काही रोल्स सांगणार आहोत, जवळजवळ 6 रोल्स सांगणार आहोत. या 6 रोल्समध्ये पण सुद्धा आपण त्यांचे एक वेगळे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हे प्रत्येक रोलचं डिफाईन करून त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज कशा आहेत हे पण आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत. दुसरं म्हणजे टेक्निकल प्रोडक्ट मॅनेजर्स. टेक्निकल प्रोडक्ट मॅनेजर्स म्हणजे आता एंटरप्राइज सोल्युशन आर्किटेक्टनी तुम्हाला ते एखाद्या प्रोडक्टचं सोल्युशन दिलेलं आहे, तर ते सोल्युशन इम्प्लिमेंट कसं करायचं, ते इम्प्लिमेंट करताना त्याला डेटा लागणार आहे, त्याला आणखीन काय लागणार आहे, या सगळ्या गोष्टीसाठी ए आय मदत करू शकतं. पण ते कुठलं सोल्युशनसाठी कुठलं म्हणजे प्रोडक्टसाठी काय करायला पाहिजे, कुठलं हे वापरायला पाहिजे, कुठली स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे, कुठली टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे, कुठली माणसं वापरायला पाहिजेत ते बनवण्यासाठी, हा जो त्याचा सगळा टेक्निकल प्रोडक्ट मॅनेजरचा रोल आहे, हा पूर्णतः ए आय करू शकत नाही. कारण मॅन टू मॅन जे कम्युनिकेशन आहे, मॅन टू मॅन जे तुमचं रोल आहे, काय म्हणजे एखादा माणसाची क्षमता काय आहे काय नाही आहे, हे ए आय हे करू शकणार नाही. पण तुम्ही रोज काम करत असतात, इंटरव्ह्यूज घेत असतात. इंटरव्ह्यूज घेताना तुम्हाला त्याचा फीडबॅक जो काही येतो, म्हणजे हा माणूस किती पाण्यात आहे हे तुम्हाला जे काही कळतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रोडक्ट कसं बनवण्यासाठी कुठली माणसं लागणार आहेत, कुठली टेक्नॉलॉजी लागणार आहे, कुठली स्ट्रॅटेजी लागणार आहे, कोणाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून तुम्हाला टेक्निकल प्रोडक्ट मॅनेजर्स असतात आपल्याकडे. तर टेक्निकल प्रोडक्ट मॅनेजर्स जे आहेत यांच्या नोकऱ्या कधीही म्हणजे ए आयमुळे त्यांच्या नोकऱ्या जाऊ शकत नाही. तिसरा रोल म्हणजे जो आहे तो आहे सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटीची ही कायम थ्रेट असते. कारण हॅकर्स हे रात्री सकाळी दुपारी असं काही त्यांचं बघत नाहीत. ते हॅकर्स हे अनएथिकल असतात आणि त्याच्यासाठी एखादी गोष्ट घडली तर त्याला इमिजिएट इमर्जन्सी सोल्युशन लागतं. आणि कुठल्या प्रकारचं सायबर अटॅक आहे, कुठल्या प्रकारची सिक्युरिटी सिस्टीम लागणार आहे, कुठल्या प्रकारे त्याला नलिफाय करता येत, म्हणजे थोडक्यात कुस्ती खेळायची जी काही आहे, ती कुस्ती खेळताना आपल्याला कुठले डावपेच खेळायचे आहेत, कुठले हे करायचं आहे. सायबर सिक्युरिटी म्हणजे दुसरं काही नाही, काय म्हणतात त्याला, सायबर कुस्ती आहे ही.
तर ती सिक्युरिटी मिळवण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला काय काय एक तर बेसिकली सेफगार्ड करण्यासाठी तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे, म्हणजे तुमच्या एंटरप्राइज सोल्युशन आर्किटेक्टनी एक सोल्युशन दिलं, त्याच्यानंतर टेक्निकल प्रॉडक्ट मॅनेजरनी ते प्रॉडक्ट बनवलं, ते बनवताना त्याची सायबर सिक्युरिटी सिस्टीम काय असली पाहिजे किंवा तुमच्यावर ते बनवत असताना काय त्याचे हे होतात, याची जी सायबर सिक्युरिटीची सगळा जो सेल आहे, तो सायबर सिक्युरिटीचा जो रोल आहे, हा AI करू शकत नाही. हा AI करू शकत नाही. त्यामुळे आणि एखादा अपलोड केलेला जो काही प्रोडक्ट आहे, सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावर समजा सायबर हल्ला झाला, तर तो कसा नलिफाय करायचा किंवा तो हल्ला व्हायच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स काय पाहिजेत, हे माणूसच करू शकतो. त्यामुळे AI त्याच्यामध्ये काही रोल प्ले करू शकत नाही. त्यामुळे AIमुळे ह्या सायबर सिक्युरिटी च्या नोकऱ्या AIमुळे जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर साईट रिलायबिलिटी इंजिनियर्स किंवा प्लॅटफॉर्म इंजिनियर्स. आता आपण जेव्हा एखादं प्रोडक्ट बनवतो, ते प्रोडक्ट बनवत असताना आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवर काम करत असतो किंवा एखाद्या साईटवर आपण काम करत असतो. मग तो प्लॅटफॉर्म कुठला आहे, काय आहे आणि मग त्या प्लॅटफॉर्मसाठी त्या प्लॅटफॉर्मचे एक्सपर्ट्स असतात. त्या प्लॅटफॉर्मच्या एक्सपर्ट्समध्ये कुठल्या प्रकारचं प्रॉडक्ट याच्यावर डेव्हलप होऊ शकतं, कुठल्या प्रकारचं डेव्हलप होऊ शकत नाही किंवा कुठल्या प्रकारच्या अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकतात. हा जो सगळा तुमचा साईट रिलायबिलिटी इंजिनियर किंवा तुमचा जो प्लॅटफॉर्म इंजिनियर असतो किंवा तो प्लॅटफॉर्म एक्सपर्ट किंवा साईट एक्सपर्ट असतो, तो म्हणजे तो त्याच्यातला तो तज्ज्ञ असतो आणि त्याला माहिती असतं की काय होणार आहे, कसं होणार आहे, काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत आपल्याला. आणि हे AI करू शकत नाही. परत AI तुम्हाला डेटा देऊ शकतो तुम्हाला, पण ते इम्प्लिमेंट करू शकत नाही. म्हणजे तुमच्या हाताखाली जी लोकं कामं करत असतात, त्या हाताखालच्या लोकांना कामं करताना त्या प्लॅटफॉर्मवर बेसिकली, तर त्या प्लॅटफॉर्मवर कामं करत असताना त्यांनी कुठल्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत आणि ते घेत आहेत की नाही हे बघणारा जो एक्सपर्ट आहे, तो तुमचा प्लॅटफॉर्म इंजिनियर किंवा साईट रिलायबिलिटी इंजिनियर. त्याची रिलायबिलिटी पाहिजे काय, याची रिलायबिलिटी आहे की नाही याचा एक्सपर्ट पाहिजे आणि याचा एक्सपर्ट तुमचा AI नाही आहे. त्यामुळे AI नसल्या कारणामुळे तो तुम्हाला काय म्हणतात त्याला, तो हे नसल्यामुळे AIमुळे त्याची नोकरी जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर आय टी गव्हर्नन्स अँड कंप्लायन्सेस काय. आता IT गव्हर्नन्स अँड कंप्लायन्सेसमध्ये त्याच्यामध्ये जो हे आहे की तुम्हाला एखादं प्रॉडक्ट बनवताना कुठल्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, कुठले परमिशन्स लागणार आहेत, कुठलं प्रॉडक्ट बनवणारा त्याच्यासाठी लागणारं जे काही सोल्युशन्स आहेत, त्या सोल्युशन्सची जी काही काय म्हणतात त्याला गव्हर्नन्स आहे, तो गव्हर्नन्स आपल्याला काय गव्हर्नन्स आहे का, म्हणजे त्याच्यासाठी लागणारं जे सॉफ्टवेअर आहे ते एनेबल्ड सॉफ्टवेअर आहे का अनएनेबल्ड सॉफ्टवेअर आहे किंवा पायरेटेड आहे किंवा काय आहे आणि त्याच्यासाठी कुठली लायसन्सेस लागणार आहेत, काय लागणार आहेत, ह्याचे जे निर्णय आहे हे मनुष्यच घेऊ शकतो. AI घेऊ शकत नाही. AI तुम्हाला डेटा देऊ शकतो. AI तुम्हाला हे देऊ शकत नाही. कळलं का. त्यामुळे तुम्हाला हा जो तुमचा हे आहे काय म्हणतात त्याला IT गव्हर्नन्स कंप्लायन्सेस जे आहेत, तर हे IT गव्हर्नन्स कंप्लायन्सेस जी आहेत ही अत्यंत गरजेचे आहेत. कारण एखादं प्रॉडक्ट तुम्ही डेव्हलप केलं, सगळं बनवलं, आणखीन त्याचे कंप्लायन्सेसच नाही केले, ते बनवले आहे चुकीच्या याच्यावर बनवलेलं आहे किंवा परमिशन न घेता काही गोष्टी बनवलेल्या आहेत, म्हणजे पायरेटेड काही गोष्टी आणि ते जेव्हा उघडकीला येतं तेव्हा ह्या ITच्या याच्यामध्ये खूप मोठे दंड होत असतात आणि ते मोठे दंड होत असल्या कारणामुळे याच्यासाठी AI काही करू शकत नाही. काही ते समजून घेण्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट्स लागतात. त्यामुळे IT गव्हर्नन्स कंप्लायन्सेस एक्सपर्ट्स जे आहेत यांची AIमुळे नोकरी जाऊ शकत नाही काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे चीफ असतात ना, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, चीफ फायनान्स ऑफिसर, चीफ IT ऑफिसर, म्हणजे CTO असतो, चीफ टेक्निकल ऑफिसर असतो काय, हे जे सगळे जी लोकं असतात, ही जी लोकं, कारण यांना डिसिजन्स घ्यायची असतात, यांना ते इम्प्लिमेंट करायचं असतं. म्हणजे हे इम्प्लिमेंट वाल्यांकडनं करून म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर समजा उदाहरण, किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचं पहिलं उदाहरण घेऊ आपण. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याला ही हॅज टू रन द शो. त्याला तो सगळा शो चालवण्यासाठी म्हणून त्याला प्रत्येक डोमेनचं
त्याला तो म्हणजे हे तुमचं सायबर सिक्युरिटीवाला काम करतो आहे की नाही, त्याच्यानंतर IT गव्हर्नन्स अँड कम्प्लायन्सची कामं होत आहेत की नाही, फायनान्स कुठून येतो आहे, काय येतो आहे, आलेत की नाही पैसे वगैरे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या मॅनेज करायच्या आहेत, या मॅनेज करण्यासाठी जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो तो माणूसच असतो. AI त्याची नोकरी घालवू शकत नाही. तसंच चीफ फायनान्शियल ऑफिसर. चीफ फायनान्शियल ऑफिसरचं म्हणजे त्याला ते टॅक्सेशन कम्प्लायन्सेस झाले की नाही, ऑडिट्स झालेत की नाही, पगार झालेत की नाही, हे सगळं तुमचा AI करू शकत नाही. त्यामुळे AI करू शकत नसल्याकारणामुळे ह्या गोष्टी तुम्हाला बघावेच लागतात आणि त्याला मनुष्यच लागतो. तसंच चीफ टेक्निकल ऑफिसर तो सुद्धा तसाच आहे. चीफ IT ऑफिसर त्याचासुद्धा रोल तसाच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या रोल्ससाठी म्हणून तुम्हाला तुमच्या नोकऱ्या AIमुळे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आज तुम्हाला समजा तुमच्या नोकरीसाठी थ्रेट असेल तर ह्याच्यातलं कुठलं तुम्ही काय करू शकतात आणि याच्यावर तुम्ही कुठली एक्सपर्टीज मिळवू शकतात आणि तसं तुमचं अपग्रेडेशन करू शकतात हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि कारण AIमुळे तुमच्या ह्या नोकऱ्या जाऊ शकत नाही. आज एवढंच. धन्यवाद.